हॅलो सूर्यकांत गेला जाणार येऊ सूर्यकांत चार के नंतर आधी तरी याने सांगितलं जमणार नाही शाळेच्या बाजूला आहे ना ठीक शाळेत जाऊन ना अजून चालू मागू इकडे बघ साई इकडे बघ अरे तरी साहेब येणार लगेच काय चालता मैडम को लेने दे उसके बाद हो गया मैडम चलो ओ नेमाने साहेब दिनेश दा एक मिनट अरे माइक है
माध्यमातून होत आहे आणि आज ज्या नवीन आपल्याला सरपंच बसलेले आहेत त्यांना काय शुभेच्छा देणार आहेत आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस काय? आज या ठिकाणी वेळेगावच्या ग्रामपंचायत सरपंचपदी ताराबाई राम पाटील मुकादम यांची एकमताने बिनविरोध निवड होत आहे आणि त्या निवडीच्या माध्यमातून सगळ्यात पहिले मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय, खूप खूप शुभेच्छा देखील देतोय आणि त्यांच्या हातून या गावातील जास्तीत जास्त चांगली विकास कामं होत, कारण माझ्या माहितीनुसार वेळे गावात अजूनही अनेक विकास कामं बाकी आहेत आणि ती विकास कामं त्यांच्या हातून होत आणि त्यासाठी नुसत्या शुभेच्छा नाही तर मी एक खासदार म्हणून माझ्याकडून काही निधी लागला, मदत लागली तर मी त्यांना नक्कीच ती मदत करेन, कारण असंही मी देखील या सगळ्यांच्या मदतीने आज खासदार आहे याची मला देखील जाण आहे आणि म्हणूनच एक माझी जबाबदारी कर्तव्य म्हणून नक्कीच या गावासाठी, गावाच्या विकासासाठी माझं नक्कीच काही ना काही योगदान देईन अशा प्रकारची मी त्यांना ग्वाही देतो आणि पुनश्च एकदा सरपंचांचं अभिनंदन करतोय, सोबत सर्व सहकारी सदस्यांचं देखील अभिनंदन करतोय, कारण सर्वानुमते बिनविरोध निवड होणे यात सगळ्यांचं श्रेय महत्त्वाचं असतो आणि म्हणूनच सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतोय. धन्यवाद. बघा, व्यक्तिगत समस्या ह्या असतातच, परंतु पहिलं प्राधान्य असतो गावाच्या असतील, समाजाच्या असतील, एकंदरीत जे सामूहिक विषय असतात, सामाजिक विषय असतात त्या विषयांना प्राधान्य दिले जाते. वैयक्तिक विषयात मी स्वतः माझ्या परीने शक्य असेल तितकी मदत करत असतो, परंतु अशा काही विकास कामात नक्कीच हातभार लागावा ही माझी देखील मनापासून इच्छा आहे आणि नक्कीच या गावाच्या विकासासाठी मी योगदान देईन एवढं मी तुम्हाला. निवडणूक 2020-21 मध्ये पार पडली आणि ठरल्याप्रमाणे माजी सरपंच उज्ज्वला हेंदरमाली यांनी राजीनामा दिला आणि ठरल्याप्रमाणे ताराराम मुकादम यांच्या नंबरनुसार त्यांची आज वेले ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक झालेली आहे. त्याबद्दल मी ताराराम मुकादम यांचं सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. गेली 3.5 वर्षे आम्ही सर्व म्हणजे आमच्या पॅनलचे, शिवसमर्थ पॅनलचे 7 सदस्य निवडून आलेले होते आणि ते 7 सदस्य 3.5 वर्ष आम्ही एकत्रपणे काम करतो. सर्व निर्णय हे आम्ही, कोणीही सरपंच असेल किंवा कोणीही उपसरपंच असेल, परंतु आम्ही 7 सदस्यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही. कुठलाही सरपंच असला तरीसुद्धा तो सगळ्या 7 सदस्यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही आणि गावाच्या विकासामध्ये सर्व 7 सदस्य आम्ही मिळून विकासात्मक निर्णय घेतो. त्यानुसार गावात बरेचशी कामं झालेली आहेत आणि बरेचसे अपूर्ण अवस्थेत आहेत, परंतु उर्वरित जी 13 महिने आहेत या 13 महिन्यामध्ये अनेक कामं जी मार्गी लागलेली आहेत ती पूर्ण करण्याचं सर्व नागरिकांना मी आश्वासन देतो सरपंचाच्या वतीने आणि ती 13 महिन्याच्या आत सर्व कामे पूर्ण होतील अशी मी आशा बाळगतो. सन 2020-21 मध्ये सार्वत्रिक निवडणूक ज्यावेळेला लागलेली त्यावेळेला ग्रामपंचायत वेले ह्या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आणण्यासाठी सन्माननीय विश्वजी थले साहेब शिवसेना उपनेते, तसेच सन्माननीय देवानंदजी थले साहेब शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख, तसेच समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष श्री सोन्या पाटील साहेब यांनी आतोनात मेहनत करून या वेले ग्रामपंचायतीवर पुन्हा म्हणजे दुसऱ्यांदा सत्ता प्रस्थापित केली. त्याबद्दल या तिन्ही नेत्यांचे आणि तमाम गाववाल्यांचे मी ग्रामपंचायततर्फे आणि सरपंच, उपसरपंच तसेच सन्माननीय सदस्यांतर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आतोनात मेहनत केल्यामुळे आज दुसऱ्यांदा सत्ता प्रस्थापित झालेली आहे. ठरल्याप्रमाणे आम्ही क्रमवाईज ठरवलेलं का सरपंचपद क्रमवाईज द्यावायचं. आता शेवटचा आमचा ताराबाई राम मुकादम यांना आमचं शेवटचं सरपंचपद द्यायचं आम्ही ठरवलेलं होतं आणि ते आज बिनविरोध आम्ही त्यांना सरपंच खुर्चीवर बसवलं आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीस. विकासाची कामं भरपूर झालेली आहेत आणि आता
चालूमध्ये आहेत ती पूर्णत्वावर आम्ही नेऊ. आणि आता गोरखने सांगितलं का 13 महिन्याच्या आतमध्ये जेवढी पण कामं राहिलेली रखडलेली आहेत ती पूर्ण करून एवढं आश्वासन देतो. विजय मिळाला बोलण्यापेक्षा याच्या अगोदर 11 पैकी 11 होते, आता 7 आहेत. बहुमतापेक्षा जास्त आहेत. पण त्या बहुमताच्या जोरावर जे काही व्हायला पाहिजे होता ते दिसत नाही मला. कारण ही बॉडी यायच्या अगोदर एक आपण इथं आनंदीगे शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणून उभा करायला घेतला होता, आज परत पुरा झाला नाही. मी नेमाने साहेबांना याच्यासाठी बोलवलो की तुम्हाला ज्या काही अडचणी असतील ते येऊन मला सांगा, मी तुमच्यासोबत येईल. ते पण अजून परत नाही आले. मेंबर तर नाही कोणी आले, पण ते पण अजून नाही आले. जर विकास साधायचा असेल तर सगळ्या लोकांना घेऊन चाललं पाहिजे. जेव्हा आगगाडी चालते ना तर आगगाडी सगळी चाकं फिरतात. 2 चाकांनी ठरवलं की आम्ही फिरणार नाही तर चालेल का? नाही चालणार. जशी बाकी सगळी चाकं फिरतात तशी त्या 2 चाकांनी पण फिरला पाहिजे. म्हणून जेव्हा तुम्ही एक ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करता तेव्हा सगळी माणसं तुमची आहेत. निवडून येण्याच्या अगोदर आपल्या पक्षाची माणसं आपल्या असतात, पण ज्या दिवशी आपण निवडून येतो त्या दिवशी सगळी माणसं आपल्या असतात आणि त्या माणसाची त्या प्रेमाच्या भावाने आपण वागला पाहिजे. बरं, उडदामाची काळे गोरे सगळीच सारखी नसतील, पण जी सारखे असतील त्यांना सोबत घेऊन आपण चाललो पाहिजे. आणि जर त्यांना सोबत घेऊन आपण चाललो तर पुन्हा आपल्याला त्या गावात त्या लोकांच्याकडे जायला कुठल्याही प्रकारची आपल्या मनाला भीड वाटणार नाही. ती भीड वाटू नये असं जर वाटत असेल तर सगळ्यांनी एकमेकाशी सलोख्याने राहायला पाहिजे. कारण शेवटी आपण सगळीजण बघा, माणूस मेल्यावर सगळी जातो, लग्नात सगळी जातो, पूजेला सगळी जातो, मग ग्रामपंचायतचं काम असल्यावर सगळी काय येत नाहीत, आली पाहिजेत. ती येण्यासाठी त्यांच्या मनामध्ये आपण विश्वास निर्माण करायला पाहिजे. बरोबर? म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे, म्हणून मी येईपर्यंत तुम्ही थांबले. नाही तुम्ही बोललेच ते, अरे चल कोण मोठा लागून गेलं कशाला, मग चला आपण. बरोबर? पण तरीसुद्धा 10 लोक 10 फोन केले. मला वाटलं सगळे एकत्र आहेत, एकमेकाला सांगितलं असेल की बा साहेब अमुक ठिकाणी आहेत. तर प्रत्येकजण वेगळा वेगळा फोन करत होता. शेवटी माझ्या हातात रतीलाल मिळाला. कुठे रतीलाल मिळलं माझ्या हातात, तर ते मला काही नाही झाली. मी लांब बोलते, म्हणजे तू पण जवळ ये बोलू. तर आता ताराबाईला जेवढी काही मुदत मिळाली आहे त्या मुदतीमध्ये तिने एक काम करावं की आपला जो वार्ड आहे, जो परंपरागत आपला वार्ड आहे, आतापर्यंत त्या वार्डात आपण कधी हरलो नाही. म्हणून अख्खी ग्रामपंचायत जर नाही बघता आली तर हरकत नाही, पण ती जी आपली लोक तिथं आहेत की जी वर्षानुवर्ष आपल्यासोबत राहिले आहेत, त्यांच्या कुठल्याही समस्या असतील त्या सोडून द्या. तुम्हाला सुटण्यासाठी काही अडचणी असतील तर मला सांगा, तर अजून 10 वर्ष मी काम करणार आहोत. तुम्ही ते माझ्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. नेमाने साहेब बोलतो ते बरोबर आहे. तुम्हाला पण मी सांगितलं ना, 4-4 वेळा तुम्हाला मी फोन केले ना, तेव्हा ही मुदत संपायच्या अगोदर ते पुरा करा. बरोबर? धन्यवाद. बिनविरुद्ध सरपंच बनवल्याबद्दल अख्ख्या गावाचा अभिमान. धन्यवाद.